तर यापुढे सत्कार असेल गणपत शेठ पादीर यांचा सत्कार हरीश केवारी यांना विनंती असेल आपण सत्कार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला गोलंदाज पाहतोय मोगरज संघाकडून मंगेश स्वतः कर्णधार. तर स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय विष्णू कांबडी. यावेळेस एक या पद्धती चेंडू होता सुरेख चेंडूला खेळून काढले. यावेळेस एकेरी धावेने धाफरकर धावा जोडल्या गेल्या त्या अवघ्या 2 धावा. तर विनंती असेल आपण जर कोणी प्रमुख पाहुण्याच्या असतील तर त्यांनी आम्हाला उपस्थिती दाखवायची. त्यांचा देखील सत्कार आयोजकांच्या तर्फे करण्यात येईल. तर स्ट्राईक एंड फलंदाज पाहतो आपण लक्ष्मण. यावेळेस सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. एक गुडलेन पद्धती चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. या भगवानचा विचार केला ना तर एक मोठा फलंदाज आहे. धोत्रेवाडी या ठिकाणी जर या फलंदाजाने एक अफलातून खेळी केली होती. तब्बल 7 चेंडू आणि 28 धावांची खेळी केली होती. तोच फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र त्याच पद्धतीचा फटका येतोय. मिडअपच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार डीजे रजत मुंडे डेंजर पक्का चांभारली गावाचा सोनारी गावचा बॅटमन पप्पू पाटील नावाचा. सुमित डोंगरे पारगावचा ओंकार पाटील मुर्दीचा मैदान विगरचा गाजविला. यावेळेस मात्र तोच टप्पा तोच लाईन दिशा आणि फटका देखील तोच पाहतोय. यावेळेस भगवान मात्र ऑन फायर झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार खेचून आणलेत. यावेळेस पंचामाला सांगतायत पेवंत शतक मातेचा समाप्त होते. गोलंदाज होता मंगेश. उस्मान पटेलची बॅटिंग न्यारी म्हणते दुनिया सारी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. विश्वजीत ठाकूर ऑलराउंडर. योगेश पिंकर योगेश पवार पप्पू पाटील लई जब्बर. तर पेवनचे शतक हाताळलं गेलं होतं मंगेश या गोलंदाजाने. तर सुरेख चेंडूची फेकी झाली होती. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र मोठाले फटके खेचून आणले या लक्ष्मणने. धाफरकर धावा जोडल्या गेले त्या 10 धावा. यावेळेस नौका गोलंदाज आपण पाहतोय मोगरज संघाचा एक अनुभवी गोलंदाज असेल पप्पू. तर स्ट्राईक एंड फलंदाज तेवढ्याच ताकदीचा आणि अनुभव असलेला फलंदाज पाहतोय विष्णू. यावेळेस सुरेख चेंडूची फेकी झाली. चेंडू पडल्यानंतर थोडस उसळी घेतोय. तर शिलार संघ आपल्याला विनंती असेल आपण बाहेरून आवाज देऊ नका अन्यथा पॅनलाइज केले जाईल याची देखील नोंद घ्यायची आपण. यावेळेस स्ट्राईक एंड फलंदाज पाहतोय आपण स्वतः कर्णधार विष्णू कांबडी. पहिला चेंडू इथे मात्र सूर्य टाकतोय गोलंदाज पप्पू. यावेळेस सुरेख झेल पकडले. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक जो उभा केला होता ऋषिकेश याने मात्र सुरेख झेल घेतले आणि डगआउटचा मात्र रस्ता दाखवलाय विष्णू या फलंदाजाला. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग.
तर सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. अद्याप या गोलंदाज विचार केला, पहिला चेंडू सुर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद केलाय. यावेळेस मात्र थोडीशी चपळाई दाखवली होती फलंदाजाने. यावेळेस यष्टीरक्षकांनी कुठेतरी चुकी पाहायला मिळेल. नक्कीच राऊंडच्या स्वरूपात एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं असतं. तो फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण. तर यापुढील होणारा सामना असेल टोंबरवाडी विपक्ष ताडवाडी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. अद्याप पप्पू गोलंदाज विचार केला तर सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. एक धाव खर्च केले ते देखील रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता लक्ष्मण. त्याला दाफलकर धावा जोडल्या गेले ते 11 धावा. यावेळेस आपण स्ट्राईक एंड फलंदाज पाहतोय लक्ष्मण, तर गोलंदाज पाहतोय मोग्रज संघाचा पप्पू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिलंय. यावेळेस मात्र थोडेसे क्षेत्ररक्षण खराब पाहतोय, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. मंगेश स्वतः कर्णधार असेल मोग्रज संघाचा. वारंवार जर अशा चुक्या केल्या तर नक्कीच या चुकीचा फायदा लक्ष्मण फलंदाज घेईल आणि त्याला माहित आहे आपण झेल सोडलाय. त्यानंतर कुठेतरी येणाऱ्या चेंडूवर मोठाले फटके मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. एक मोठी चुकी, कारण जेल आपण सोडला या लक्ष्मणचा येणारा काळ आणि वेळ सांगून देईल की आपण जेल सोडलाय कोणाचा, या लक्ष्मणचा. यावेळेस फुलटा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतोय. तोपर्यंत दोरे धाव येते. त्या फलकावर धावा जोडल्या गेल्यात. अद्याप 14 धावा. एक सुरेख चेंडूची फेकी केली होती. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी दाखवली आणि मोठ्या फलंदाजाला मात्र जीवदान मिळाले. सोप्पा जेल होता, जमिनीला दान झालंय. यावेळेस मात्र चपळाई दाखवली होती योगेशने, त्याचा फायदा मात्र घेता आला नाही. नक्कीच फलंदाज बाद होतोय योगेश. आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे मास्टर. तर फलंदाज बाद होतोय. बॅक टू पवेलियन योगेश आफ्राकट चेंडू होता, चेंडूला सन्मान द्यायचं होतं, परंतु मात्र जलबाच्या स्वरूपात मात्र बाद झाले योगेश लारवाडी संघाचा फलंदाज. तर येणारे 18 चेंडू लागणारी धावसंख्या अजूनही 31. समीकरण पाहतो आपण 18-31. अजूनही सामना मात्र बंद लिफाफ्यामध्ये पाहतो आपण. चालू सामना पाहतो आपण सिलारवाडी विपक्ष मोग्रस. येणारे 18 चेंडू 31 धावा कुटावा लागतील विजयासाठी सिलारवाडी संघाला. तर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर विवेकला मोग्रस संघाकडनं. स्ट्राईकला पाहतो आपण लक्ष्मण, ज्या फलंदाजाचा मात्र झेल सोडला होता, जमिनीला दान केलं होतं. या ठिकाणी मात्र पुन्हा बराच वेळ चेंडू हवेमध्ये पाहतो. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी धावे रनआउटची संधी. मात्र 2 धावा मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या धाव फलकावर 2 बाद 18 धावा. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर दुसऱ्या चेंडू फेकी करण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण विवेकला. स्ट्राईकला पाहतो आपण आफ्राकट चेंडू. चेंडूला दिशा दाखवायची होती, चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. बीएसएनएल चौकार करण्यात सिलारवाडी गावडीज. मोत्याची खान महाराष्ट्राची शान, मोत्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान, मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेट. तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 2 बाद 20 धावा. या ठिकाणी मात्र क्रॉस द लाईन केलाय. चेंडू जातोय
आवाई सफल रामदेव बाबा पतंजली षटकार कनेक्ट शिलारवाडी गावडी जय. ग्रामीण टेनिस असोसिएट ही रायगडची सुंदर अजूनही मात्र येणारे 15 चेंडू 19 धावेची गरज सिलारवाडी संघाला. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर विवेक. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू होता. चेंडूचा मात्र समाचार घेता आला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव एष्टिके रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. धावसंख्या धाव फलकावर स्थिर अंकावर पाहतो आपण 2 बाद 26 धावा. अजूनही मात्र सामना कोणता संघ जिंकेल यामध्ये मात्र सांगता येणार नाहीये. मित्रांनो म्हटलं जातं जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत मात्र सामन्याचा निकाल लागला जात नाहीये. या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय मात्र निर्धाव चेंडू होतो. पंचाकडे मात्र दाद केली होती. पंचांना बुमरा करण्याचं काम केलं होतं परंतु मात्र नॉट आउटची मात्र इशारा येतोय. या ठिकाणी कॉल टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी पंचांचा इशारा तर तिसरं शतक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 2 बाद 26 धावा. DJ Bamia in the mix. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर 4थं शतक हाताळण्यासाठी मोगरज संघाकडनं पप्पूला. बघा मित्रांनो सलामीचा फलंदाज पाहतो होता आपण लक्ष्मण. ज्या फलंदाजाचं मात्र जल जमीनला दान केला होता तोच फलंदाजाचं वादळ मात्र या मैदानावर मात्र गोगावताना पाहतो आपण. तब्बल 20 धाब्यावर मात्र नाबादी केली करतोय. सुरेख फलंदाजी. या फलंदाजासाठी टाळ्या व्हायला हव्यात. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला लक्ष्मण या फलंदाजाकडं. येणारे 12 चेंडू 19 धाब्याचं मात्र समीकरण पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर 4थं शतक हाताळण्यासाठी मोगल संघाकडनं पप्पूला. येणारे 12 चेंडू 19 धावा. कुठेल का सिलारवाडी संघ. सामना अजूनही बंद लिफाफामध्ये पाहतो आपण. पहिला चेंडू फेकीकर आपल्याकडे चेंडू रिवाज अटॅक केला होता. या ठिकाणी मात्र लगेच दिलदार नाही तो बरबाद. सुरेख चेंडू होता. चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळायचा होता परंतु दुधाल तलवार वापरण्याचं मात्र काम केलं होतं फलंदाजानं. अपयशीच ठरला गेलाय. या ठिकाणी पुन्हा चेंडूला सलमान केला. एक धाव मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावेल का? दुसरी धाव मात्र सहजरित्याने पुन्हा तिसऱ्या धावेसाठी धावेल. मात्र एस नो अशा मात्र पद्धतीने मात्र तिसरी धाव मात्र थांबवली गेली. 2च्या समीकरणानं धावसंख्या धाव फलकावर पाहतो आपण सिलारवाडी संघाची 2 बाद 28 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला प्रहार केलाय. चेंडू 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. बीएसएनएल चौकार कनेक्ट सिलारवाडी गावडी जय. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मारतो चौकार षटकार एकच घाऱ्या या रायगडात. बघा मित्रांनो ज्या फलंदाजाचा मात्र जल जमिनीला दान केलं होतं त्याच फलंदाजानं मात्र आक्रमक धारण केलंय. तर शमासाहेब या ठिकाणी मात्र चौकार येतोय सदूच्या बॅटमधनं. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली सदूच्या
सायन या ठिकाणी पुन्हा ट्रॅकेट चेंडू होता, चेंडूला सन्मान द्यायचं होतं. मोठा फटका खेळण्याच्या माहेरमध्ये मात्र चेंडू निडाव निघून जातोय. धावसंख्या स्थिर अंकावर पाहतो आपण. 2 बाद 32 धावा. अजूनही 13 धावेची गरज. रिवाज आहे पुन्हा मात्र बघा मित्रांनो, जेव्हा मात्र सरळ बॅटने मात्र धावा येत आहेत तेव्हा मात्र त्याच पद्धतीने खेळणं मात्र गरजेचं असेल. स्ट्राईकला पाहतो आपण सलामीचा फलंदाज लक्ष्मण. संधी दिली होती मात्र या संधीचा मात्र सोनं केलंय. चेंडू मात्र काटपाच्या सहाय्याने खेळला गेलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जमिनीला लाटत चाटत जातोय. येणार संघटन चौकार कनेक्ट शिलारवाडी डीजे. मैदाने गाजवी क्रिकेटचा सीझन आला. मैदाने गाजवी गाजवी असं एकच बादशाह मुरली गावाचा कुणाला घाबरत नाही. असं एकच बॅटमन ओंकार पाटील कुणाला घाबरत नाही. 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 तर धावसंख्या पाहता आपण फलकावर चौकाराच्या मदतीने 4 षटकाचा खेळ समाप्तीला येतोय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 2 बाद 37 धावा. येणारे 6 चेंडू लागणारी धावसंख्या 8. मित्रांनो, खेळ आपण क्रिकेटचा खेळतोय. एका चेंडूवर 6 धावा मात्र निघू शकतात आणि 6 चेंडू मध्ये मात्र 1 धाव सुद्धा निघत नाहीये. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. येणारे 6 चेंडू लागणारी धावसंख्या 8. 8चं समीकरण पाहतो आपण मैदानावर. सिलारवाडी विपक्ष मोगरज. कोणता गोलंदाज असेल, कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी असेल या मोगरज संघाची. मात्र कोणता संघ मात्र आज सामना जिंकेल अद्याप मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला गेला या मैदानामध्ये. कारण मित्रांनो म्हटलं जात आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये मित्रांनो तोपर्यंत सामन्याचा निकाल मात्र लागला जात नाहीये. अजून येणारी 6 चेंडू लागणारी धावसंख्या 8. कोणता संघ जिंकेल याच्यामध्ये मात्र प्रश्नचिन्ह पाहतो आपण या मैदानावर. सिलारवाडी की मोगरा अद्याप येणार नाहीये. तर गोलंदाज पाहतो आपण वैयक्तिक फल संघाचं सांघिक कोट्यातील 5वं शतक हाताळण्यासाठी मच्छिंद्र पाहतोय. 6 चेंडू 8चं समीकरण. फलंदाज पाहतो आपण सधू. ज्या फलंदाजाने मात्र 2 रिव्हर्स अटॅक मध्ये अयशस्वी ठरलाय तोच फलंदाज मात्र स्ट्राईकवर पाहतोय. 6-8चं समीकरण. कोणता संघ हा सामना जिंकेल अद्याप प्रश्नचिन्ह पाहतो आपण या मैदानावर. सिलारवाडी जिंकेल की मोगरज यामध्ये मात्र सांगता येणार नाहीये. कारण दोन्ही संघ मात्र अटाटटीचा पाहतोय. सामना खूप रोमांचक पाहायला मिळालाय. पहिल्या फेरीतील पहिला सामना. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. मोगरज संघाचा गोलंदाज. ज्या गोलंदाजावर मात्र जबाबदारी दिली 8चं समीकरण चालू पाहतो आपण मैदानावर. तर गोलंदाज पाहतो आपण गोलंदाज मार्कवर मच्छिंद्र. हा या ठिकाणी मात्र बघा विनंती असेल सिलारवाडी संघाला खेळाडू कक्षातून मात्र कोणत्याही प्रकारचा आवाज करू नये अन्यथा 2 सामोरं जावं लागेल. नौका फलंदाज पाहतो आपण. फलंदाज मार्कवर. युनिट क्रमांक 5 वर गणेशला. येणारे 5 चेंडू 8 धावेची गरज. अजूनही सलामीचा फलंदाज पाहतो आपण मैदानावर. बॅट्समन फास्टर बॉलर खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर अष्टपैलू क्रिकेटर हा परदेश
तर या ठिकाणी मात्र दाखवून दिलं लक्ष्मण फलंदाजानं का मिळालंय सलामीला आणि कोणत्या संघ नांदकुळा जांभूळवाडी बुलंदाबाद हरी बांगारी मेनफ्राम पिंपळपाड विनंती करा सर आपण या मायक्रोफोनवर आणि आपली जैन सेवा मात्र लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद जीवन साहेब सुरेख आपण या ठिकाणी समालोचनाचं काम केलंय तुमचं देखील मी आभार व्यक्त करतो. तर यावेळेस ज्या फलंदाजाचा जेल जमीनला दान केलं सोप्पा जेल होता मंगेशने मात्र तो जमीनला दान केला होता. त्या फलंदाजाने मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकवण्याची ताकद मात्र होती. तर ज्या पद्धतीचे फटके आले सुरुवातीच्या शेवटच्या 2 चेंडूवर नक्कीच सामना जिंकून घेण्याचं काम केलं सिलारवाडी संघाने. तर यापुढे होणारा सामना असेल टोंबरवाडी विपक्ष ताडवाडी. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय लक्ष्मण. तब्बल 13 चेंडू 37 धावांची अफलातून खेळी केली. तो फलंदाज आपण पाहतोय शिलारवाडी संघाचा लक्ष्मण एक मॅच विनिंग पारी खेळला आणि आपल्या संघाला मात्र विजय करून दिलं. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घ्यायची. तर ज्ञानेश कांबडी आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भगवान या फलंदाजाला द्यायचे ज्याने तब्बल 13 चेंडू आणि 37 धावांची खेळी केली. तर यावेळेस आपण सामना पाहतोय टोंबरवाडी विपक्ष ताडवाडी. तर नाणेफेकीचा कौल प्रथम टोंबरवाडी संघाने जिंकलाय. प्रथम षटरक्षणाचा निर्णय घेतलाय. तर ताडवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवायचे. विनंती असेल ताडवाडी संघाला आपले जेवढे 11 खेळाडू आहेत ते आपण साईडला आपल्याला खुर्च्यात दिल्यात बसायला तिथे बसून घ्यायचंय. तर सलामीचे फलंदाज आपण पाहतोय बॉल तर बॉल द्यायचंय. तर यावेळेस आपण सलामीचे फलंदाज पाहतोय ताडवाडी संघाकडून दिलीप त्याचे साथीदार असतील भरत संजय मोठ्या चक्का लांब लांब मारतोय बाय विश्वजित ठाकूर मोठ्या षटका लांब लांब मारतोय बाय विश्वजित ठाकूर मोठ्या षटका लांब लांब मारतोय बाय. नावड्याचा प्रचंडा नौकर बॅटमन भारी ऑलराऊंडर बॅटमन भारी ऑलराऊंडर सुमित डोंगरे आकाश तारेकर पारगावची जोडी ओपनर पारगावची जोडी ओपनर चस्काचा सुधीर उडवतो दांडी हुकमी बॉलर हाय बॅटमन का मोठ्याचा बारक्या चौका छक्का मारतोय बाय बॅटमन का मोठ्याचा बारक्या चौका छक्का मारतोय बाय. बॅटमन प्रवीण गरत चौका छक्का मारतोय बाय बॅटमन प्रवीण गरत चौका छक्का मारतोय बाय. कराव्याचा केतन बॉलर बॅटमन दापोलीचा विशाल चितेकर बॅटमन विशाल जितेकर भिंगारीचा रघु गोलंदाज. तर या ठिकाणी आपण आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहतोय टोंबरवाडी विपक्ष ताडवाडी. तर ताडवाडी संघाचे सलामीचे फलंदाज आपण पाहतोय दिलीप
तर त्यांचे जोडीदार असतील नॉस्टा केनला संजय. या दोन्ही संघांचा विचार केला ना तर बराबरीचे संघ आपण पाहतो या जांभळवाडी आयोजनामध्ये, ज्यांचा सेकंड राऊंड पहिल्या राऊंडचा सामना दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस सुरेख चेंडूची फेकी झाली. यावेळेस पंचामा सांगणार निधव चेंडूची फेकी झाली. सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. तर मोगरूज संघाचा कर्णधार विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. डीजे साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात. तर यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता. चेंडूचा फायदा घेतला दिलीप या फलंदाजाने आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक निर्धाव चेंडू फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका आला. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची फेकी झाली. गोलंदाज पाहतोय आपण टोंबरवाडी संघाचा रामदास. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूवर मात्र एकेरी धाव येते. स्ट्राईक रुटेड होते. स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय ताडवाडी संघाचा संजय. नक्कीच P1चे षटक असताना एक फुलटॉस चेंडू एक संधी होती. कुठेतरी चेंडूला चौकार किंवा षटकारामध्ये तब्दील करणं गरजेचं होते. यावेळेस मात्र एकेरी धाव येते. तर सुरेख गोलंदाजी अद्याप हाताळली. रामदास या गोलंदाजाने तब्बल 5 धावा खर्च केलेत. तर स्ट्राईक एंड पाहतोय आपण संजयला. यावेळेस पंच आम्हाला सांगतायत खूपच एसटीच्या बाहेर असलेला चेंडू पंचांनी स्वेर घोषित केला. हे स्वेर चेंडूच्या मदतीने दाफलकर धावा जोडल्या गेल्या त्या अवघ्या 6 धावा. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलंय. 1 बाउन्स डीजे लेख होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा. लेख होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा. काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा. लेख होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा. अरे यावेळेस पंच आम्हाला सांगता येते षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर रामदास या गोलंदाजाने अवघ्या 10 धावा खर्च केले. सुरेख फलंदाजी अद्याप पाहतोय आपण ताडवाडी संघाकडून दिलीप आणि त्यांचे ते साथीदार असतील संजय. संजयने मात्र एक फुलटॉस चेंडू त्याचा फायदा घेतला. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. एक षटकाच्या अवधी दाफलकर धावा जोडल्या गेले त्या अवघ्या 10 धावा. तर यावेळेस आपण नौका गोलंदाज पाहतोय टोंबरवाडी संघाकडून योगेश ठोंबरे. तर पहिला गोलंदाज होता रामदास याने सुरेख गोलंदाजी केली. अद्याप ताडवाडी संघाचा विचार केला तर बिनबाद 10 धावसंख्या दाफलकावर जोडले गेले. यावेळेस नौका गोलंदाज आपण पाहतोय योगेशला. तर स्ट्राईक एंड फलंदाज असेल दिलीप. यावेळेस मात्र सुरेख फटका तो क्षेत्ररक्षक येणार. थोडीशी चुकी मात्र पाहायला मिळते. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. व इथे मात्र करावं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सोपा जेल होता तो मात्र जमिनीला दान केलाय. दिलीप या फलंदाजाचा सलामीचा गेला फलंदाज होता. कुठेतरी चुकी मात्र पाहायला मिळते. या चुकीचा फायदा नक्कीच दिलीप या फलंदाज घे. यावेळेस हलकीची प्लेसमेंट होते. एकेरी धाव येते. गेल्या सामन्यामध्ये देखील लक्ष्मीने फलंदाज एक सोप्पा जेल जमिनीला दान केला होता. त्यानंतर मात्र एक आपल्यातून केली
पाहायला गेले तर 13 चेंडू आणि 37 धावांची खेळी त्या फलंदाजाने केली होती. तेच काम नक्की आपल्या दिलीप या फलंदाजाकडून देखील पाहायला मिळेल. एक सोपा झेल होता जमिनीला दान केल्यानंतर. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. एसटी उद्ध्वस्त केली संजय या फलंदाजाची. डीजे विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला, आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या नाव बघा रोशन केला. रजत मुंडे डेंजर पक्का चांभारली गा. तर यावेळेस सुरेख चेंडूची फेकी केली संजय या फलंदाजी. एसटी मात्र इथे उद्ध्वस्त केली नौका. फलंदाज पाहतोय नरेशला आपण ताडवाडी संघाचा. यावेळेस देखील कोरवर टप्प्याचा चेंडू होता. स्टेट डाईव्ह फटका येतोय. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मात्र एकेरी धाव येते. तर एक मोठा फलंदाज आपण ग्राउंड मध्ये रवाना केले ताडवाडी संघाचा. पाहतोय नरेश. तर स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतो दिलीपला, ज्याचा एक सोपा झेल जमिनीला दान केलाय. त्यानंतर कुठेतरी मोठाले फटके मात्र या फलंदाज बॅट मधून येतील. यावेळेस आपण एक शॉर्टपिच चेंडू होता. इथे मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली आणि चेंडू जात सीमारेषा पलीकडे चौकार. साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्हा. गोलंदाजी तर सुरेख पाहतो योगेश कडून. यष्टीरक्षकाला मात्र साथ देणं गरजेचं असेल, कारण एक थोडीशी चुकी केली आणि चेंडू सीमारेषा पार झाला. यावेळेस दाफलकर धावा जोडल्या गेल्या त्या चौकारच्या मदतीने दाफलकर 20 धावा. तर पंच आम्हाला सांगतात एक षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 10 धावा खर्च केले होत्या रामदास या गोलंदाजाने. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं होतं योगेश या गोलंदाजाने देखील 10 धावा खर्च केलेत. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे मोनिश पाटील बोरिवलीचा धावतोय दादाच्या मदतीला. तर यावेळेस आपण ताडवाडी संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर एक बाद 20 धावफलका जोडल्या गेल्या. स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय नरेश स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये खेळतोय. तर यावेळेस पिवनचे शतक ज्या गोलंदाजी नाही हाताळलं होतं तो गोलंदाज आपण पाहतोय रामदास. यावेळेस मात्र फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. एवढं डीजे किरशी खरी किरीटा परी. किरशी खरी किरीटा परी. लहरी भगवा ध्वजा. लहरी भगवा ध्वजा. कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा. कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा. कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय. चेंडू आता सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. यावेळेस देखील आवडे बॅटने खेळलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पुन्हा एक चौकार. यावेळेस आपल्यातून खेळी पाहतोय आपण नरेश या फलंदाजाची 2 बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार खेचून आणलाय. दाफलकर धावा जोडल्या गेल्या.
30 धावा. सो एक फलंदाजी पाहतोय आपण नरेश या फलंदाजाकडून स्वतः कर्णधारच्या भूमिकेमध्ये खेळत असताना मात्र त्या पद्धती फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस सुरेख चेंडूची फेकी केली, एक निर्धाव चेंडू टाकलाय, कुठेतरी प्रेशराइज गोलंदाज होता, कारण विचार केला तर बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार खेचून आणल्यानंतर गोलंदाजीने कमबॅक मात्र केले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना स्ट्रायकन फलंदाज आपण पाहतोय नरेशला. यावेळेस पुन्हा तोच फटका येतोय, क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत मात्र चेंडू उसळी घेऊन जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार डीजे. तर सुरेख फटका आलाय नरेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवून दिलं. यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. यावेळेस दाफरकर धावा जोडल्या गेलेत त्या 34 धावा. यावेळेस चेंडू पुढे येऊन प्रयत्न होता, पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, चौकार डीजे. सुरेख धुनी वाजवली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्याने पावन झालेली भूमी, त्याचीच धून आपण इथे सादर केले. यावेळेस पंच आम्हाला सांगतायत एक षटक समाप्त होतंय, तर दाफरकर धावा जोडल्या गेले त्यावर तर पाणी घेऊन जायचं आपण. तर 3 षटकांच्या अवधी दाफरकर धावा जोडले गेले त्या अवघ्या 39 धावा. तर सुरेख गोलंदाजी हाताळली होती रामदास या गोलंदाजाने, त्यानंतर मात्र थोडस खराब गोलंदाजी पाहिली. अवघ्या तर नरेश फलंदाज विचार केला तर अवघ्या 7 चेंडू आणि 21 धावांवर खेळतोय हा फलंदाज. स्ट्रायक फलंदाज आपण पुन्हा पाहतोय नरेशला, ज्याने एक अफलातून खेळी अद्याप केले, तोच फलंदाज पाहतोय. यावेळेस सुरेख फटका येतोय, क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत मात्र चेंडू जातोय हवाई सफर. A1 क्वालिटी बँड षटकार डीजे. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवून दिले. यावेळेस त्याच पद्धतीचा चेंडू होता, यावेळेस मात्र निर्धाव करून घेतलाय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर सुरेख फटका खेचून आणला होता या नरेशने. तर नौका गोलंदाज पाहतोय आपण विश्वास ठोंबरे, ठोंबरवाडीचा हा खेळाडू पाहतोय आपण. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, एक संधी होती, इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, पुन्हा एक षटकार डीजे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. तर या पद्धतीचे चेंडू फुलटॉस चेंडू होता, चेंडूला पाठवून दिले. यावेळेस पुन्हा फुलटॉस चेंडू त्याच दिशेने जातो, क्षेत्ररक्षक येणार. यावेळेस मात्र सुरेख बाउंड्रीवर झेर घेतले, तर क्षेत्ररक्षक असेल
रामदास पुन्हा एक संधी होती. नरेश या फलंदाजाला फुलटा चेंडू होता, चेंडूला पाठवून देणं गरजेचं होतं सीमा रेषा पलीकडे, मात्र फटका इथे फसलाय आणि फलंदाज बॅट टू तक आउट झालाय. यावेळेस नौका फलंदाज आपण पाहतोय काळूराम, जर्सी नंबर 13. यावेळेस सुरेख फलंदाजी करत होता फलंदाज. तब्बल 8 चेंडू आणि 27 धावांची खेळी केली आहे या फलंदाजाने. तो फलंदाज मात्र डगआउटला पाठवून दिलाय विश्वास या गोलंदाजाने. तर नौका फलंदाज पाहतोय काळूराम. सेकंड फलंदाज असेल सलामीरचा गेलेला दिलीप. तर गोलंदाज मार्कर असेल विश्वास टुंबर संघाचा. यावेळेस स्ट्रायकन फलंदाज पाहतोय आपण दिलीपला. यावेळेस एक शॉर्टपिच चेंडू होता. यावेळेस सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा जमीन लगेच जातोय. तर दाफलकरचा विचार केला तर दाफलकर धावा जोडल्या गेले त्या अवघ्या 51 धावा. सेकंड फलंदाज पाहतोय आपण दिलीप. यावेळेस पुन्हा शॉर्टपिच चेंडू होता, चेंडूला पाठवून दिले क्षेत्ररक्षक येणार. यावेळेस झेल मात्र जमिनीला दान झालंय. एक संधी होती फलंदाजासाठी. एक हाफ ट्रॅकेल चेंडू होता, चेंडूला इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली, चेंडू जमिनीला दान झालंय. दाफलकर धावा जोडल्या गेले त्या 53 धावा. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. तर नौका गोलंदाज पाहतोय आपण अजितला. यावेळेस एक शॉर्टपिच चेंडू होता, चेंडूला पाठवून दिले क्षेत्ररक्षक येणार. यावेळेस मात्र कोणती चुकी करणार नाही. काळूरामला मात्र गेल्या पावली माघारी परतवलंय. बॅक टू डगआउट. तर विनंती असेल समोर जे आपण प्रेक्षकांसाठी जो मंडप बांधलाय, तर विनंती असेल आपण त्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. ज्या मंडपामध्ये गाड्या आपण उभ्या केल्या आहेत त्या बाजूला घ्यायच्या आहेत. विनंती असेल जे कोणी तिथे प्रेक्षक असतील की आपण प्रेक्षकांना तिथे उभे राहण्यासाठी तो मंडप बांधलाय, तर विनंती असेल आपण त्या गाड्या बाहेर घ्यायच्या आहेत. तर यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता, समाचार घेणं गरजेचं होतं, मात्र फलंदाजाला माघारी परतवलंय काळूराम. गोलंदाज पाहतोय आपण अजितला. यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला गॅप सिलेक्शन केलंय. यावेळेस दोन धावाच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे फलंदाज बाद झालाय. कारण दिलीपला माहित आहे नक्कीच कुठेतरी मोठाले फटके आपल्या बॅट मधून येतील. एक झेल सोडलाय, त्यानंतर त्या संधीचं सोनं मात्र अद्याप या फलंदाजाने केले नाही. ज्या पद्धतीने लक्ष्मणने एक झेल सोडल्यानंतर अफलातून फलंदाजी केली होती, तर ते फटके मात्र आपण दिलीपच्या बॅट मध्ये अद्याप पाहिले नाही आणि गरज देखील आहे. कारण विचार केला तर दाफरकर धावा जोडल्या गेल्या अद्याप 54 धावा. नौका फलंदाज आपण पाहतोय सुरेश. यावेळेस पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पाठवून दिले क्षेत्ररक्षक, मात्र त्या ठिकाणी रामदास याने सुरेख अद्याप क्षेत्ररक्षण केलंय. सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. कुठेतरी हनुमानचं शतक असताना वारंवार विकेटचं पतन पाहायला मिळते. नौका फलंदाज आपण पाहतोय गणेश. एक सलामीचा गेला फलंदाज होता दिलीप, याला एक झेल सोडल्यानंतर जीवदान मिळालं होतं. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, तर कुठेतरी एक शॉर्टपिच चेंडू होता, सोप्पा झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला आणि माघारी परतवले दिलीप या फलंदाजाला. तर नौका फलंदाज आपण स्ट्रायकन पाहतोय सुरेश. यावेळेस पुन्हा एक सुरेख फटका येतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. गेल्या पावली सुरेशला देखील माघारी परतवले डीजे.
चार अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असताना नौका फलंदाज आपण ग्राउंड मध्ये पाठवले त्यावेळेस संघाकडून सुरेश कुठेतरी वाटत होतं ज्यावेळेस 4 षटकांचा खेळ झाला धावा जोडल्या गेल्या होत्या 53 धावा त्यावेळेस 60 ते 65 धावांचं टार्गेट नक्कीच असेल पण यावेळेस गोलंदाजी आता जाते पुन्हा एकदा विकेटचं पतन होते वारंवार विकेट मात्र या ठिकाणी बळकावल्या जात आहेत तर या ठिकाणी विकेट हॅट्रिकचा मानकरी मात्र ठरतोय तो अजय याने 3 चेंडू आणि 3 विकेट तर या गोलंदाजा विचार केला ना तर हॅट्रिकचा मानकरी देखील ठरलाय गोलंदाजामध्ये 5 चेंडूंचा फेकी केले 4 विकेटचं पतन मात्र या ठिकाणी अजय या गोलंदाजाने केले शेवटचा चेंडू शिल्लक असताना नौका फलंदाज आपण पाहतोय शरद गोलंदाजी कुठेतरी वाटत होतं 60 ते 65 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी पूर्ण होईल मात्र त्या रणनीतीवर कुठेतरी पाणी फेरण्याचं काम नक्कीच गोलंदाज करतो अजय यावेळेस सुरेख चेंडूची फेकी झाली आहे यावेळेस पंच आम्हाला सांगतात एक षटक समाप्त होते 5 षटकांच्या अवधी धाफलकाचा विचार केला तर धाफलका धावा जोडल्या गेल्या त्या 54 धावा या षटकाचा विचार केला तर 4 विकेट आणि एकेरी धाव खर्च केले गोलंदाज आपण पाहतोय अजयला डीजे शिवाजी
सामना चालू होतोय. येणारे 30 चेंडू 55 धावा मात्र कुटाबा लागतील टोमरेवाडी संघाला. सलामीची जोडी पाहतो आपण मैदानावर. टोमरेवाडी संघाचे फलंदाज अजित आणि रामदास. जर रामदास या फलंदाजाचा विचार केला तर काही क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. स्ट्राईकला पाहतो अजितला पहिल्या चेंडूला मात्र प्रहार केला. या ठिकाणी मात्र अजितने मात्र इरादा स्पष्ट केल्या. गवजून संपण्यापेक्षा मात्र झिंजून संपणं मात्र नेहमी चांगलं आहे. अकाउंट ओपन केला गेलाय आणि धावफलकावर मात्र 6 धाव्यानं मात्र नोंदवलं गेला. तर धावा धावफलकावर पहिल्या चेंडूवर बिनबाद 6 धावा टोमरेवाडी संघाची. सलामीचा फलंदाज. पहिला चेंडू मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. P1च्या पहिल्या शतकातील मात्र P1चं शतक मात्र जेव्हा मार्गस्थ असतं तेव्हा मात्र मोठं फटके खेळण्याची मात्र संधी असते. या ठिकाणी बॅच खेळ आणि संपुष्टात येतोय अजितचा खेळ. बॅक टू द आउट. पहिला धक्का लागतोय टोमरेवाडी संघाला. डीजे जशास तसं उत्तर पाहायला मिळाले. मैदानावर पहिल्या चेंडूवर मात्र हवाई सफल मनगटी टाकतीचा मात्र हँडसअप मात्र षटकार कनेक्ट केला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र गोलंदाजाने इरादा स्पष्ट केला. हम भी किसी से कम नहीं है. बारी बारी सबका बारी. पहिली तुम्हारी अब हमारी. या पद्धतीने मात्र रोखटोक उत्तर देताना पाहिलं. गोलंदाज मार्कवर दिलीपला पाहत होतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याच फलंदाजाच्या पायात मात्र बेड्या घातल्या गेल्या. डगआउटचा मात्र रस्ता दाखवला गेला या फलंदाजाला. बॅक टू डगआउट अजित. नौका फलंदाज पाहतो आपण 1 डाऊनला. युनिट क्रमांक 3 वर धनाजीला पाहतोय. सलामीचा फलंदाज रामदास मात्र अजूनही मैदानामध्ये पाहतो. अजून एकही चेंडू मात्र खेळी करता आली नाहीये. या ठिकाणी पुन्हा पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर येणारा दमदार दुसरा षटकार. आल्या मात्र जणू काही ड्रेसिंग रूम मधूनच सेट फलंदाज पाहतो आपण. धनाजी यांच्या बॅट मधनं येणारा पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार. डीजे या ठिकाणी त्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला सन्मान द्यायचं होतं. सूर्य कमबॅक करून दिलं. जसा पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला तसा मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट संपादन केली. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा मात्र त्याच फलंदाजाला चौथा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालाय. 4 चेंडू फेकी करतोय गोलंदाज दिलीप. 12 धावा खर्च करतोय. या ठिकाणी पुन्हा आपल्या चेंडू जणू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू उर्वरित का मात्र एष्टिका रक्षक करतोय. धावसंख्या स्थिर अंकावर 1 बाद 12 धावा. जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय आपल्याला मैदानावर. तर उशिरा आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीनुसार चालू सामना पाहतो आपण. तारवाडी पक्ष टोमरेवाडी. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. फुल डिलिव्हरी. कार्पेटच्या साईने चेंडू केला गेला. रनआउट. धनाजी दुसरा धक्का लागतोय टोमरेवाडी संघाला. डीजे बॉलर
परदेशात जाऊन त्यानं दुबई गाठली बाय परदेशात जाऊन त्यानं दुबई गाठली बाय तर स्पर्धा पाहतो आपण सरपंच चषक 2021 पर्व पहिलं अजित जयगावदेव क्रिकेट संघ नांदखुळा जांभलवाडी यांच्या सायनमध्ये सुरेख मैदान लाभलं गेलंय. बघा ज्या ऑन साईडला मात्र जे आपण स्टँड उभा केलाय त्यामध्ये मात्र एक टू व्हीलर त्या ठिकाणी कोणी असेल तर प्लीज मित्रांनो त्या गाडीचा साईड क्लास आरसा मात्र फिरवायचे. बघा समालोचन कक्षाच्या समोर जे स्टँड बनवलंय प्रेक्षकासाठी त्या स्टँड मध्ये मात्र एका बाईकचा आरसा मात्र डोळ्यावर येतोय. तर आपण प्लीज ज्या ठिकाणी बघा मित्रांनो आपण जे आपण व्हाईट टी शर्ट येस धन्यवाद आभार आहे आपण आमच्या विनंतीस मान दिलं. मित्रा लाख लाख शुभेच्छा. सामन्याकडे बोलतोय पिटूचं दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर तारवाडी संघाकडनं नरेश P1चं पहिलं शतक हाताळलं. दिलीपनं सूर्य गोलंदाजी केली. 2 पाहायला मिळाले परंतु मात्र त्या फटक्याचं मात्र या ठिकाणी पहिला चेंडू मात्र सन्मानित केलाय. चेंडूला मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावेल सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या ठिकाणी चुकीची फेकी पाहायला मिळाली. तर एकाच धावेवर धाव संख्या मात्र धाव फलकावर ठोंबरेवाडी संघाची 2 बाद 13 धावा. बघा P1चं पहिलं शतक हाताळलं दिलीपनं. या ठिकाणी मात्र आदिवासी टेनिस क्रिकेट सरपंच चषक जे नांदखुळा जांभुळवाडी या स्पर्धेमध्ये मात्र आदिवासी संघटना यांचे अध्यक्ष आदरणीय भरत शीत या मान्यवरांचं आगमन होत आहे. तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. साहेब या आपण व्यासपीठावर आपली जागा उपस्थित आहे. या ठिकाणी मात्र सूर्य चेंडू फेकी केली होती. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले परंतु पंचांचा इशारा मात्र तर त्या उन्हामध्ये मात्र पंचांना कवायत करण्याची संधी मिळते. स्वर चेंडू अतिरिक्त एक धाव मिळेल. तरी एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. तर धावा जाऊन पोहोचताय 2 बाद 14 धावा. तर या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये मात्र आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय भरतजी शीत या साहेबांचं आगमन होत आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून मी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ इथून बिलॉंग होऊन मी जीवन चिडे पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून या साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी करण्यात येते. तर या पुढील खोंडेवाडी विपक्ष नालदेवाडी दोन्ही संघाचा संघनायक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आमच्या आवाजाला मान द्या आणि आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सामना चालू होतो. या ठिकाणी मात्र विकेटचं पतन झालंय. धावसंख्या धाव फलकावर पाहतो आपण ठोंबरेवाडी संघाचे 3 बाद 14 धावा. या ठिकाणी मात्र चेंडू बरा त्याच्या वेगानं पूर्ण केली गेली. फलंदाज होता रामदास. सलामीचा फलंदाज होता. जल मात्र कॅरी करायचा होता. बा मित्रांनो पहिला सामना चालू होता. सिलारवाडी विपक्ष मोग्रस ज्या संघाचा मात्र सलामीचा फलंदाज होता लक्ष्मण. ज्या फलंदाजाचं मात्र जल मात्र जमिनीला दान केलं होतं त्याच फलंदाजानं मात्र काय केली
हवाई सफल करून दिलं आणि शिलारवाडी संघाला विजय प्राप्त करून दिलाय. त्याच पद्धतीने मात्र हा सामना रंगेल का? सलामीचा फलंदाज पाहतो आपण रामदास. जल कॅरी करायचा होता, हा मोठा फलंदाज होता, मात्र त्या फलंदाजाला मात्र संधी दिली आणि या संधीचं मात्र सोनं करेल का? अद्याप प्रश्न चिन्ह उभा राहायला गेलाय या मैदानावर. टोंबरेवाडी संघापुढं तसेच तारवाडी संघापुढं. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा पद्धतीचा वापर केला गेला होता. निधाव चेंडू जातोय, धाव संख्या धाव फलकावर स्थिर अंकावर पाहतोय, तर धावा धाव फलकावर 3 बाद 16 धावा. अजूनही सामना मात्र बंद लिफाफ्यामध्ये पाहतोय आपण. कोणता संघ जिंकेल यामध्ये मात्र प्रश्न चिन्ह पाहतो आपण. तारवाडी की ठोंबरेवाडी. गोलंदाज मात्र सज्ज. हा ट्रॅकर चेंडू होता. सूर्य गोलंदाजी जितकं कौतुक करावं तितके या गोलंदाजाचं. पुन्हा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर अंकावर पाहतो आपण. 3 बाद 16 धावा. मोठा फलंदाज पाहतो आपण, सलामीचा फलंदाज. मात्र या फलंदाजाला मात्र कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम केलं गोलंदाज नरेशनं. आपलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज तारवाडी संघाचा. पुन्हा हा प्रकार चेंडू मात्र लॉंगांच्या दिशेने केला गेला. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावीसाठी धावेल का? नकार दिलाय. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा होतो. पिटूचं दुसरं शतक संपतंय. 2 शतकाचा वाजवी खेळ संपतोय आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 3 बाद 17 धावा. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी होते. नांदेवाडी आणि विपक्ष खोंडेवाडी या दोन्ही संघामध्ये मात्र नाणेफेकी होते. तर नाणेफेकीचा कौल करतायत आदरणीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरतजी शीत साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. तर या दोन्ही संघामध्ये मात्र नाणेफेकी कोणता संघ जिंकेल मात्र अद्याप आमच्यापर्यंत मात्र डिसिजन पेंटिंग राहिलंय. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली नांदेवाडी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र निर्णय घेतलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय खोंडेवाडी संघाला. तर सामन्याकडे बोलतोय. चालू सामना पाहतोय आपण. तारवाडी पक्ष ठोंबरेवाडी. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर दिलीपला. P1चं पहिलं शतक हाताळलं होतं. तब्बल 6 चेंडूने 12 धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 2 मोठे फलंदाज मात्र बाद करण्यात यशस्वी ठरला होता. तोच गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं शतक हाताळताना गोलंदाज पाहतो आपण दिलीपला. आपलातून गोलंदाजी. जरी P1च्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते परंतु मात्र त्या 2 फटक्याने मात्र कमबॅक करून दिलं. जशास तसं उत्तर दिलं मात्र विकेटच्या साहाय्याने या गोलंदाजांना दिलीपनं. तोच गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर. तिसरं शतक हाताळताना दिलीप पहिला चेंडू फेकी करेल. हा प्रॅकर चेंडू बराच वेळ जलबाद होण्याची संधी या ठिकाणी पकडला गेलाय. जेल आणि संपुष्टात येतोय रामदासचा खेळ. बॅक टू द गाऊट लागणारा 4था धक्का. ठोंबरेवाडी संघाला बॅक टू द गाऊट. रामदास डीजे. नाही मिळणार आम्ही महाराष्ट्राची तोर. आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवाधार. बाजी आम्हीच मारणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. भारत देशात सुरेख संधी होती म्हटलं जाते ना मित्रांनो. कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक मात्र ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. त्याच पद्धतीने मात्र जल मिळालंय. मात्र संधी दिली जलची. मात्र आम्ही सोनं का करू नये या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षकानं मात्र सुरेख जल कॅरी केला गेला. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळायची होती.
चेंडू मात्र सुरेख स्लो गतीचा चेंडू पाहायला मिळालाय. आपलातून गोलंदाजी पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केलं. दुसरे चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालंय. या दिलीपच्या माध्यमातून का कौतुक करू नये या अशा गोलंदाजाचं. पुन्हा आपल्या कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि चुकीची फेकी पाहायला मिळाली. 2 धावा मात्र धावफलकावर नोंदल्या जातील. तर धावा फलकावर टोमरेवाडी संघाची 4 बाद 19 धावा. कमबॅक केलंय गोलंदाजानं. मात्र फलंदाज पाहतो आपण फलंदाज मार्कवर विश्वासला. मात्र जसं नाव विश्वास तसं मात्र फटक्यावर विश्वास अजूनही बसत नाहीये. सूर्य कार्पेटच्या साने चेंडू खेळला गेला. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावीसाठी धावतोय. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चुकीची फेकी. चौथा ही धाव झाली असती परंतु मात्र या ठिकाणी लक्ष वेधून गेलं होतं या फलंदाजाचं. दूरवर मात्र धावून गेला होता. जर का लक्ष वेधला असतं तर चौथी धाव सुद्धा कनेक्ट झाली असती. तर 3च्या समीकरणानं धावसंख्या धावफलकावर 4 बाद 22 धावा. 22 धावा. अजूनही मात्र सामना मात्र बंद लिफाफ्यामध्ये पाहतोय. पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावेल का. रन आऊटची संधी. मात्र चुकीची फेकी पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र गोलंदाजाकडे मात्र फेकी केली असती तर मात्र रन आऊटची विकेट मात्र प्राप्त झाली असती. तर 2च्या समीकरणानं धावसंख्या धावफलकावर 4 बाद 24 धावा. तिसरं षटक मार्गास्थ असताना गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर दिलीपला अद्याप 5 चेंडू फेकी करतोय. 7 धावा खर्च करतोय. एक मोठा फलंदाज बाद करतो. या ठिकाणी पुन्हा क्रॉस द लाईन खेळला गेला. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. स्वर चेंडू 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्तीला येतोय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 बाद 24 धावा. डीजे ब्रांडेड षटकार. DJ Sandy in the mix. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे बाद अजूनही मात्र 12-31 समीकरण पाहतो आपण या मैदानावर. येणारे 12 चेंडू 31 धावा कुटावा लागतील टोमरेवाडी संघाला विजयासाठी. तर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं सांगी कोट्यातील 4थं षटक. गोलंदाज पाहतो आपण सुरेशला. येणारे 12 चेंडू लागणारी 31 धावा कुटावा लागतील ठोंबरेवाडी संघाला विजयासाठी. जबाबदारी दिली मात्र कर्णधारानं तारेवाडी संघाच्या गोलंदाजाकडं. सुरेश या गोलंदाजाकडं. पहिला चेंडू फेकी करेल गोलंदाज सुरेश. हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिलंय. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेसाठी धावेल का. 2 धावा मात्र धावफलकावर जोडल्या जातील. तर धावफलकावर 4 बाद 26 धावा. अजूनही 11 चेंडू 29 धावेची गरज या ठोंबरेवाडी संघाला. समीकरण खूप मोठं पाहायला मिळालंय. 11-29. परंतु मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये झडतरला महत्व नाहीये. सूर्य गोलंदाजी पुन्हा बॅटची ज्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जमिनीला लाटत जात येणारा संघर्षमय चौकार कनेक्ट ठोंबरेवाडी. डीजे
आता मात्र समीकरण उरलंय 10-25 येणारे 10 चेंडू 25 धावा कुटाबा लागतील ठोंबरेवाडी संघाला विजयासाठी. दडपण निर्माण झालं मात्र या गोलंदाजावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी रिवाज अटॅक होता, अपर कट केल्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतो स्वर चेंडू, अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावा फलका पाहतो आपण 4 बाद 31 धावा. अजूनही 10 चेंडू 24 धावा मात्र कुटाबा लागतील. येणारे 10 चेंडू लागणारी धावसंख्या 24. ठोंबरेवाडी संघाला अद्याप कोणता संघ जिंकेल या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह पाहतो आपण. सूर्य गोलंदाजी कमबॅक करून दिलंय गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू मात्र निर्धाव स्वर चेंडू आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाले. सूर्य गोलंदाजी 9 चेंडू 24 धावेची गरज. सूर्य गोलंदाजी दडपण निर्माण केलंय या ठिकाणी मात्र चेंडू बराच वेळा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र स्वतः गोलंदाज तयारी करत विश्वास डीजे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावर 5 बाद 35 धावा. सूर्य गोलंदाजी करतोय गोलंदाज सुरेश, परंतु मात्र क्षेत्ररक्षकाशी मात्र साथ लाभत नाही या गोलंदाजाला. येणारे चेंडू 7 लागणारी धावसंख्या 20. कोणता संघ मात्र जिंकेल अद्याप मात्र सांगता येणार नाहीये. सूर्य गोलंदाजी बघा मित्रांनो, काय सूर्य गोलंदाजी केली या गोलंदाजानं, परंतु मात्र क्षेत्ररक्षकाची मात्र साथ मिळाली नाहीये. तर 4थ्या षटकाचं पतन होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहतो आपण धाव फलकावर ठोंबरेवाडी संघाची 5 बाद 35 धावा. येणारे 6 चेंडू 20 धावा कुटाबा लागतील ठोंबरेवाडी संघाला. कोणता गोलंदाज असेल तारवाडी संघाचा, ज्या गोलंदाजाच्या खांद्यावर मात्र जबाबदारी नोंदवेल कर्णधार तारवाडी संघाचा. अद्याप प्रश्न चिन्ह उभं राहायला गेला मैदानामध्ये. कोणता गोलंदाज असेल 20 धावा रोखे मैदानावर पाहता आपण सलामीची जोडी मात्र बॅकफुटवर जाताना पाहिली. इनेट क्रमांक 6 आणि 7व्या क्रमांकावर आलेला फलंदाज पाहता आपण मैदानावर गुरुनाथ आणि अविनाशला मात्र खेळी करावा लागेल. अविनाशला जसं नाव मात्र अविनाश तसं मात्र गोलंदाजाच्या मोठ्या फटक्याने मात्र नाश करावा लागेल. 6 चेंडू 20 धावा मात्र कुटावा लागतील विजयासाठी. तर गोलंदाजावर जबाबदारी दिली. गोलंदाज पाहतो आपण महेशला. पाहूया 6 चेंडू 20 धावा रोखेल का, आणि फलंदाज पाहतो आपण अविनाश 20 धावा ठोकेल का. पहिल्या चेंडू मात्र नावाची संधी, या ठिकाणी मात्र संधी गमावली. निश्चित सूर्य विचार केला, जर का चुकीची फेकी झाली असती तर नक्कीच लेगबायच्या साहाय्याने मात्र 4 धावा तर नक्कीच आल्या असत्या, कारण क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळत नाही तरवाडी गोलंदाजाला. सिंगल चोटी का होईना, चोटी धाव घेतली गेली तर धावा फलकावर पाहतो आपण ठोंबरेवाडी संघाची 5 बाद 36 धावा.
या ठिकाणी मात्र पंचांना मात्र लाईन पाहावी लागेल. पंच मात्र आमच्याकडे दर्शवतात हा चुकीचा चेंडू आहे आणि चेंडू मात्र खराब आहे. स्वर चेंडू अतिरिक्त एक 10 मेल व्हाईटच्या माध्यमातून तर धावा धाव फलकावर जोडला गेला ठोंबरेवाडी संघाची. 5:37 धावा. पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावेल का? एकाच धावेवर समाधान धावसंख्या धाव फलकावर 5:38 धावा. विजयाच्या उंबरठ्यांना पाहतो आपण. तारवाडी संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहतोय. सूर्य गोलंदाजी हाताळताना गोलंदाज पाहतो आपण तारवाडी संघाकडनं. महेशला नौका फलंदाज अद्याप पहिल्या चेंडूचा सामना करतोय. फलंदाज पाहतो आपण गुरुनाथ. या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू तांबणार पाहिजे. कनेक्ट टोंबरेवाडी गावडी जय. अशी